नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अतिशय रंजक विषयावर बोलणार आहोत. रोजच्या बातम्यांमध्ये किंवा मित्रमंडळींमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बिग डेटा असे जडजड तांत्रिक शब्द आपण नेहमी ऐकतो, बरोबर? पण या सगळ्या शब्दांमागे नक्की काय दडलंय? आज आपण आपल्या डिजिटल भविष्याची अक्षरशः एक रचना किंवा अनाटॉमी उलगडून पाहणार आहोत. हे सगळे नवीन तंत्रज्ञान नक्की कसे काम करते आणि ते आपल्या जगाला कसा आकार देत आहे हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर चला लगेच सुरू करूया. सुरुवात एका अतिशय सुंदर आणि विचार करण्याला लावणाऱ्या विचाराने करूया. प्रसिद्ध शास्त्रज्ञ एड्सगर डायक्स्ट्रा यांचं हे वाक्य खरंच खूप अर्थपूर्ण आहे. ते आपल्याला आठवण करून देतात की हे सर्व नवीन तंत्रज्ञान, मग तो डेटा असो किंवा नवीन रोबोट्स, ही केवळ साधने आहेत. आपला मुख्य उद्देश ही साधने समजून घेण्यापुरता मर्यादित नाही, तर त्यांचा वापर करून आपले जग आणि आपली विचार करण्याची पद्धत कशी बदलत आहे हे समजून घेणे हा आहे. आजची आपली रूपरेषा अगदी सोपी आहे. आपण या सर्व नवीन तंत्रज्ञानाची तुलना थेट मानवी शरीराशी करणार आहोत. आपण सिस्टमच्या मेंदूपासून म्हणजेच AI पासून सुरुवात करू. त्यानंतर त्याच्या संवेदना, रोबोटिक्स रूपी शरीर, बिग डेटा रूपी इंधन आणि शेवटी या सर्वांना एकत्र जोडणारे नेटवर्क म्हणजे IoT. हे सर्व टप्पे आपण एकामागून एक पाहणार आहोत. चला तर मग आपल्या या डिजिटल शरीररचनेच्या सर्वात महत्त्वाच्या आणि मध्यवर्ती भागापासून म्हणजेच त्याच्या मेंदूपासून सुरुवात करूया. आता कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा AI म्हणलं की आपल्याला कदाचित सायफाय सिनेमातले रोबोट्स आठवतील. पण खरं तर ही संकल्पना आधीपासूनच आपल्या रोजच्या जीवनात खोलवर रुजली आहे. आपण कधी असा विचार केलाय का की आपल्या फोनवरचा मॅप ट्रॅफिक टाळून सर्वात जलद रस्ता कसा काय शोधतो, किंवा सोशल मीडियावर फोटो टाकल्यावर मित्रांचे चेहरे आपोआप कसे टॅग होतात? हे सगळं AI मुळेच शक्य होतं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर माणसासारखा विचार करण्याची आणि स्वतःहून काही निर्णय घेण्याची क्षमता यंत्रांना देणं हाच AIचा मुख्य हेतू आहे. आता साहजिकच प्रश्न पडतो की AI हे पारंपरिक कॉम्प्युटर प्रोग्रामिंगपेक्षा वेगळं कसं आहे? तर बघा, पूर्वी संगणकाला प्रत्येक कामासाठी मानवाने स्वतः स्पष्ट नियम लिहून द्यावे लागायचे. हे झालं तर ते कर अशा सूचना द्याव्या लागायच्या. पण मशीन लर्निंग या AIच्या प्रकारात तसं होत नाही. तिथे आपण संगणकाला हजारो उदाहरणे किंवा डेटा देतो आणि तो संगणक स्वतः त्यातून पॅटर्न शोधून शिकतो. जसजसा तो जास्त डेटा पाहतो तसतसा तो अधिक अचूक अंदाज बांधायला लागतो. अगदी लहान मूल जसं अनुभवातून शिकतं तसंच काहीसं. आता मेंदू तर तयार झाला, पण या डिजिटल मेंदूला संवेदना कशा मिळतात, तो आपल्याशी संवाद कसा साधतो हे आता पाहूया. इथेच नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग किंवा NLP नावाची एक भारी संकल्पना येते. आपण गुगलवर काही शोधायला लागतो आणि ते पुढचे शब्द आपोआप सुचवतं किंवा आपल्या टायपिंगमधल्या चुका दुरुस्त करतं. हे सगळं NLP मुळे होतं. सिरी किंवा अलेक्सा यांच्याशी आपण आपल्या नेहमीच्या भाषेत गप्पा मारतो, ते याच तंत्रज्ञानामुळे. हे तंत्रज्ञान म्हणजे खऱ्या अर्थाने यंत्रांना आपली भाषा समजण्याची आणि त्यावर अगदी माणसासारखी प्रतिक्रिया देण्याची दिलेली एक संवेदना आहे. संवादाच्या थोडं पलीकडे जाऊन आपले डिजिटल अनुभव कसे बदलत आहेत हे पाहणंही तितकंच रंजक आहे. व्हर्च्युअल रियालिटी किंवा VR आणि ऑगमेंटेड रियालिटी किंवा AR या दोन गोष्टींचा विचार करूया. VRमध्ये डोळ्यांवर हेडसेट घातला की आपण एका पूर्णपणे वेगळ्या नवीन डिजिटल 3D जगात जातो. या उलट ARमध्ये आपण आपल्या आजूबाजूचंच खरं जग पाहतो, पण त्यावर डिजिटल माहिती जोडलेली असते. जसं की मोबाईलचा कॅमेरा एखाद्या ऐतिहासिक वास्तूवर धरला की तिची सगळी माहिती स्क्रीनवर दिसणार. चला, आपण मेंदू आणि संवेदनांबद्दल बोललो, पण या सगळ्या डिजिटल बुद्धिमत्तेला जर प्रत्यक्ष भौतिक जगात काही काम करायचं असेल तर त्यासाठी तिला एका शरीराची गरज असते. आणि हेच काम आधुनिक रोबोटिक्स करतं. जेव्हा आपण रोबोट म्हणतो तेव्हा डोळ्यासमोर लगेच माणसासारखं दिसणारं यंत्र येतं. पण रोबोट्स केवळ तसे नसतात. ते वेगवेगळ्या गरजांनुसार अनेक प्रकारांत येतात. काही चाकांवर चालतात, काही पायांवर, तर काही कारखान्यात काम करणारे अवाढव्य मॅनिप्युलेटर्स असतात. आणि हो, आजकाल हवेत उडणारे ड्रोन हे देखील एक प्रकारचे मानवरहित उडणारे रोबोट्सच आहेत. माणसांसाठी जी कामे धोकादायक किंवा कंटाळवाणी आहेत ती जलद आणि अचूकपणे करण्यासाठी या विविध शरीरांचा वापर केला जातो. पण आता विचार करा, जेव्हा ही कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स एकत्र येतात तेव्हा काय जादू होते. सोफिया हे याचंच एक अफलातून उदाहरण आहे. सोफिया हा एक ह्युमनॉइड रोबोट आहे, म्हणजेच अगदी माणसासारखा दिसणारा आणि वागणारा. तो केवळ दिलेल्या सूचना पाळत नाही, तर माणसाच्या चेहऱ्यावरील हावभाव ओळखतो, AIचा वापर करून अर्थपूर्ण संवाद साधतो आणि स्वतःच्या चेहऱ्यावर वेगवेगळ्या भावनाही व्यक्त करू शकतो. हे खऱ्या अर्थाने मेंदू आणि शरीराचं एक अद्भुत एकत्रीकरण आहे. आणि विशेष म्हणजे हे रोबोट्स केवळ आपल्या पृथ्वीपुरते मर्यादित राहिलेले नाहीयेत. नासाचं मार्स एक्सप्लोरेशन रोवर याचं उत्तम उदाहरण आहे.
जिथे माणसाला पोहोचणं किंवा जगणं सध्या अशक्य आहे, अशा अत्यंत प्रतिकूल वातावरणात थेट मंगळ ग्रहावर जाऊन तिथला अभ्यास करण्यासाठी हे रोबोट्स आपली मदत करत आहेत. ते मानवी क्षमतेच्या कक्षा अक्षरशः रुंदावत आहेत. आपण खूप अत्याधुनिक गोष्टी पाहिल्या, पण या संपूर्ण प्रणालीला, ह्या मेंदूला विचार करायला आणि या शरीराला काम करायला ऊर्जा कोठून मिळते? ते अत्यंत महत्त्वाचं इंधन म्हणजे बिग डेटा. 2.5 क्विंटिलियन बाईट्स. बापरे, हा आकडा इतका प्रचंड आहे की तो मोजणं किंवा वाचणंही कठीण जातं. आणि यातली सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे एवढा प्रचंड डेटा जगभरात दररोज तयार होत आहे. आजकाल आपण जे काही इंटरनेटवर करतो त्यातून हेच इंधन तयार होते, जे आपल्या भविष्यातील सर्व तंत्रज्ञानाला चालना देणार आहे. पण बिग डेटा म्हणजे नुसता खूप सारा डेटा असा त्याचा अर्थ होत नाही. हे समजून घेण्यासाठी याचे 5 महत्त्वाचे पैलू, ज्यांना 5 V's म्हणतात, ते पाहावे लागतात. यात त्याचा अफाट आकार म्हणजेच व्हॉल्यूम, तो निर्माण होण्याचा अत्यंत वेगवान वेग म्हणजेच व्हेलॉसिटी, त्यात असलेली फोटो, व्हिडिओ, टेक्स्ट अशी विविधता किंवा व्हरायटी, त्या माहितीची सत्यता म्हणजेच व्हेरासिटी, आणि सर्वात शेवटी त्यातून मिळणारे उपयोग मूल्य म्हणजेच व्हॅल्यू समाविष्ट आहे. एवढा डेटा पारंपरिक पद्धतीने हाताळता येत नाही. म्हणूनच आपल्याला डेटा ॲनालिटिक्सची मदत घ्यावी लागते. आता प्रश्न असा आहे की हा एवढा डेटा येतो कुठून? तर आपल्या रोजच्या जीवनातून. एका मिनिटात, हो फक्त 60 सेकंदात इंटरनेटवर काय काय होतं याचा विचार करा. लाखो ईमेल्स पाठवले जातात, हजारो तासांचे व्हिडिओ पाहिले जातात आणि असंख्य सोशल मीडिया पोस्ट्स केल्या जातात. आपल्या प्रत्येकाच्या साध्या साध्या क्लिक्समधून या डेटाच्या महासागराची निर्मिती होते आणि हाच महासागर AI मॉडेल्सला हुशार बनवण्यासाठी वापरला जातो. आता आपल्या डिजिटल शरीररचनेचा शेवटचा पण सर्वात महत्त्वाचा भाग, एक अशी मज्जासंस्था किंवा नर्वस सिस्टम जी या सर्व वेगळ्या भागांना एकमेकांशी जोडते. आपण वळतोय इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजेच IoTकडे. चला एक भन्नाट विचार करूया. आतापर्यंत आपण फक्त आपला कम्प्युटर आणि मोबाईल इंटरनेटशी जोडलेला पाहिलाय. पण जर तुमच्या घरातील मायक्रोवेव्ह, तुमचा AC आणि मुख्य दरवाजाचं कुलूप हे एकमेकांशी थेट बोलू लागले तर काय होईल? हाच तो इंटरनेट ऑफ थिंग्सचा मूळ विचार आहे. भौतिक वस्तूंना संवादाची भाषा देणं. घरातील सामान्य वस्तूंमध्ये जेव्हा छोटे सेन्सर्स, सॉफ्टवेअर आणि इंटरनेट जोडले जाते, तेव्हा ती उपकरणं स्मार्ट बनतात. हे सेन्सर्स म्हणजे या सिस्टमचे मज्जातंतू आहेत. उदाहरणार्थ, तुमच्या फोनमधल्या ॲक्सिलरोमीटर सेन्सरला अगदी अचूक समजते की फोन आडवा धरला आहे की उभा, आणि त्यानुसार तो स्क्रीन फिरवतो. अगदी तसंच हे सेन्सर्स आजूबाजूची माहिती गोळा करतात आणि इंटरनेटच्या माध्यमातून इतर उपकरणांशी सतत डेटाची देवाणघेवाण करत असतात. आणि हे सर्व समजून घेतल्यावर आपण एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर येऊन पोचतो. आपण AI म्हणजे काय ते पाहिलं, रोबोटिक्स समजून घेतलं, बिग डेटाचं महत्त्व जाणलं आणि आता IoT पाहिलं. विचार करा, जेव्हा हे सर्व तंत्रज्ञान एकत्र येईल तेव्हा केवळ एक घर नाही तर संपूर्ण शहर एक स्मार्ट सिटी बनू शकतं, जिथे ट्रॅफिक सिग्नलपासून ते कचरा व्यवस्थापनापर्यंत सर्व काही डेटा आणि सेन्सर्सच्या आधारे आपोआप आणि सुरळीत चालेल. पण अशा भविष्यासाठी आपण आज काय पावले उचलणे आवश्यक आहे, हा प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा आहे. आजच्या या विश्लेषणात आपण दिलेली साथ आणि उत्कंठा यासाठी खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक विषयासह.